नमस्कार मंडळी, रसिक श्रोते सर्वांचं हार्दिक स्वागत. पॉलिटेक्निक पल्स या पॉडकास्टमध्ये आपण आज पॉलिटेक्निक व भविष्यातील वेध या विषयावर चर्चा करणार आहोत. या विषयासाठी ग्रामीण भागात गंगोत्री म्हणून नावाजलेली SNJB संस्थेचे विशेष अतिथी माननीय श्री राजकुमारजी बम, जे प्रबंध समितीचे सदस्य आहेत व तंत्रनिकेतनाचे मुख्य कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे कर्तृत्व आणि नेतृत्व याचा अनोखा संगम म्हणजेच राजकुमारजी बम. पॉलिटेक्निक महाविद्यालयाने उंच भरारी घ्यावी यासाठी ते नेहमीच मार्गदर्शन करीत असतात. मी त्यांचं या पॉलिटेक्निक पल्समध्ये हार्दिक स्वागत करतो. नमस्कार भाऊ. नमस्कार. आपल्या पॉलिटेक्निकने जी भरारी घेतली आहे आणि आपण जेव्हा भूतकाळात डोकावतो तर साधारणतः 42 वर्षाच्या कालावधीमध्ये पॉलिटेक्निकने एक चांगला मैलाचा दगड रोवला आहे. तर या निमित्ताने आपण हा जो प्रेरणादायी प्रवासाचे आपण साक्षीदार आहात, तर या मागे वळून बघताना आपल्याला काय वाटतं भाऊ या संदर्भात? 42 वर्ष हा फार मोठा पल्ला आहे. 42 वर्षापूर्वी ह्या ग्रामीण भागात शिक्षणाच्या सोयी नसताना आमच्या मागील विश्वस्तांनी ही कल्पना डोक्यात घेऊन, मग त्यावेळेचे सर्व विश्वस्त असतील त्यांनी ह्या पॉलिटेक्निकची स्थापना केली. 1983 साली सुरुवातीला फक्त 2च ब्रँच आमच्याकडे होता, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग. आणि ह्या काळामध्ये ह्या ग्रामीण भागातल्या मुलांना ही अत्यंत चांगली बाब किंवा आपल्या घरच्या जवळ शिक्षण घेण्याची बाब म्हणून ह्या कॉलेजला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. आणि त्यानंतर जशी जशी वर्ष देत गेली तशी ह्या 42 वर्षात मी 2000 पासून या पॉलिटेक्निकचं काम बघतो. साधारणतः 1993 मध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी अशा आणखी 2 ब्रँच या सुरू झाल्या. 10 वर्षामध्ये मुलांची संख्या खूप वाढली, कॉलेजला प्रतिसाद उत्तम मिळाला, क्वालिटी एज्युकेशन मुलांना दिलं गेलं. त्यामुळं अत्यंत लोकप्रिय असं म्हणून पॉलिटेक्निक कॉलेज SNJBचं हे मार्केटमध्ये आलं. ह्या 4 ब्रँचेस सुरू झाल्यानंतर व्यावसायिक अशी 2 वर्ष 2 कोर्स खास मुलींसाठी, म्हणजे आपण पॉलिटेक्निक चालू केलं हे सर्वांसाठी होतं, पण मुलींसाठीची देखील अत्यंत डिमांड वाढल्यामुळे व्यावसायिक अशी कोर्सेस खास मुलींसाठी इंटेरियर डिझाईन आणि डेकोरेशन आणि ड्रेस डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग हे 2003 आणि 4 मध्ये संस्थेने चालू केलं. त्यालाही इतका चांगला प्रतिसाद ग्रामीण भागातल्या मुलींनी दिला आणि हेही कोर्सेस आपल्याकडं अत्यंत चांगल्या पद्धतीने चालले. अर्थात याच्यामध्ये जसं मॅनेजमेंटचं विजन होतं त्या पद्धतीने इथल्या अध्यापक मंडळी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि ग्रामीण भागातील असलेला उत्साह या सर्वांचा मिलाप घडून हे कॉलेज अत्यंत चांगल्या पद्धतीने चालू लागलं. आता मुलांचा फ्लो इतका वाढला की ॲडमिशन देताना दमछाक व्हायला लागली कॉलेजची. बरोबर. म्हणून सेकंड शिफ्ट, ह्याच कॉलेजची सेकंड शिफ्ट आपण 2009 आणि 2010 मध्ये कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे 2 कोर्सेस घेऊन आपण त्याची वाटचाल सुरू केली की ज्या योगे ह्या ग्रामीण विद्यार्थ्यांना दूर जाऊ लागू नये आणि इथेच त्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी आणि सर्वांना न्याय देता यावा असा आमच्या सर्व मॅनेजमेंटने निर्णय घेऊन अशा पद्धतीची वाटचाल ही 2009 आणि 10 मध्ये सुरू केली. मूळ पॉलिटेक्निक म्हणजे टेक्निकल एज्युकेशन आणि हे एज्युकेशन घेताना पॉलिटेक्निकमध्ये प्रॅक्टिकलवर जास्त भर दिला जातो. थेअरीपेक्षाही प्रॅक्टिकलवर जास्त. 10वी नंतर पॉलिटेक्निक हे दोन्ही दृष्टीने उपयुक्त आहे. तुम्हाला नोकरी पाहिजे असेल तर त्याही दृष्टीने 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण पॉलिटेक्निक पूर्ण करून नोकरी करू शकता आणि व्यवसाय करायचा असेल तर त्याही दृष्टीने पॉलिटेक्निकमध्ये 3 वर्षात तुम्ही तुमची प्रगती करून तुमचा व्यवसाय देखील करू शकता. ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचा कोर्स उपलब्ध झाल्यानंतर 2010 पर्यंत अत्यंत वेगाने वाटचाल करीत ह्या कॉलेजची सुरुवात झाली. यानंतर 2014 आणि 15 मध्ये जर्मनीची बॉश कंपनी
त्यांची सगळी वरिष्ठ मंडळी इथं येऊन त्यांनी या संस्थेचं काम बघितलं आणि ते बघून इतकं खुश झालं की त्यांनी त्यांचा एक विभाग इथं चालू केला. आणि बॉश कंपनीचं सेंटर इथं चालू झाल्यानंतर त्याही उपक्रमाला 10वी नापास किंवा 10वी पास झालेल्या मुलांना प्रवेश देऊन ही टेक्निकल असं एज्युकेशन घेऊन, स्किल बेसिस एज्युकेशन घेऊन ह्या मुलांनी याच्यामध्येही चांगली प्रगती केली. म्हणजे मुलं 10वीत नापास जरी झाली तर त्यांना अपसेट होण्याचं कारण नव्हतं. ह्या कोर्समध्ये प्रवेश घेऊन अनेक मुलं बॉश कंपनीत चांगल्या पगारावर आज नोकरी करीत आहे. आता सध्या आमच्या कॉलेजमध्ये 490 अशी संख्या या सर्व कोर्सेस मिळून झालेली आहे. आणि हे कॉलेज आज महाराष्ट्रातल्या पहिल्या 4 किंवा 5 कॉलेजमध्ये अत्यंत चांगलं नावारूपाला असं आलेलं आहे. खूप सुंदर भाऊ. आता हे प्रगती करताना आपल्याला अनेक अडथळे आले, आपण त्याच्यावर मात करून नवीन जसं जसं शैक्षणिक बदल झाले त्याच्याप्रमाणे आपण एक्सपान्शन केलं, आपण वेगवेगळ्या कोर्सेसची कॅपॅसिटी वाढवली. आता हे करत असताना आपण आता बघतोय की गव्हर्मेंट पण NEP किंवा आता नवीन नवीन कोर्सेस सुरू होतात, ते नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते. तर आगामी वर्षासाठी आपली काही दूरदृष्टी किंवा व्हिजन आहे का, किंवा काय आहे त्या संदर्भात थोडं सांगावं आपण. आता इतक्या वर्षाची वाटचाल करताना ही काही सोपी नव्हती. दरवर्षी नवीन नवीन बदल येत गेले. त्याला तोंड देण्यासाठी मॅनेजमेंट सक्षम असणं ही कॉलेज काढण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. मॅनेजमेंट जर सक्षम असेल आणि ती जर ह्या पद्धतीने विचार करून पुढं अध्यापक वर्गाकडून, कर्मचारी वर्गाकडून विद्यार्थ्यांचं समाधान होईल आणि पालकांनाही आपल्या मुलाला ह्या कॉलेजमध्ये घातल्याचं समाधान मिळेल अशा पद्धतीचं काम करू शकते. त्या दृष्टीने येणाऱ्या प्रत्येक वर्षी नवीन नवीन गोष्टी करण्याकडे मॅनेजमेंटचा कल राहिला. त्यामध्ये इंडस्ट्री ओरिएंटेड एक करिक्युलम असेल, आउटकम बेस्ड एज्युकेशन असेल, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग असेल, इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिप प्रोग्राम असतील, अशी अनेक नावं घेता येतील. फॅकल्टीचं डेव्हलपमेंट असेल, फॅकल्टी ट्रेनिंग प्रोग्राम असतील, इंडस्ट्रीयल एक्सपोजर टीचर्सना येण्यासाठी सुद्धा हे अनेक प्रोग्राम घेतले गेले. रिसर्च आणि इनोव्हेशन सपोर्ट सुद्धा त्यामध्ये दिला गेला. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा अनेक बदल या काळात घडून आले. सुरुवातीला असणारी बिल्डिंग आम्हाला कमी पडायला लागली, त्यामुळे आम्ही जुन्या इमारतीत 97-98 मध्ये बदल करून आणखी नवीन सुविधा उपलब्ध केल्या. त्यानंतर ID आणि याच्यासाठी जागा कमी पडायला लागली म्हणून 2004 आणि 5 मध्ये देखील आम्ही नवीन बिल्डिंग उभारण्यास सुरुवात केली. आज 2009 आणि 10 याच्यामध्ये देखील सेकंड शिफ्ट ही आली. त्याही वेळेस आम्ही याच्यामध्ये अत्यंत चांगले बदल करून ही इमारत या सगळ्या पॉलिटेक्निकसाठी आणि या विद्यार्थ्यांसाठी अगदी अद्ययावत अशी केली. त्यामध्ये आमच्या लॅब्स असतील, कम्प्युटरच्या असतील, काही लायब्ररी असतील, याचंही मोठ्या प्रमाणात रिनोव्हेशन केलं. आज आमची लायब्ररी बघितली तर अत्यंत आनंदाने मुलं तासन तास तिथं बसलेली असतात. कोणत्याही लायब्ररीत इतकी मुलं बसण्याची इतर कॉलेजमध्ये आम्हाला तर काही रिपोर्ट नाही. या सगळ्या गोष्टी करत असताना मॅनेजमेंटचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा असतो. त्याच्यामुळे आमच्या मॅनेजमेंटमधली जी काही विश्वस्त मंडळी होती त्यामध्ये आवर्जून नाव घेण्यासारखी धनराज भाऊ भन्साळी, भागचंदजी लोढा, संपतलालजी सुराणा अशा मंडळींनी आमच्या मागं नेहमी हात असा मोकळा ठेवला. त्यामुळे या सगळ्या डेव्हलपमेंट आम्ही करू शकलो आणि इतकं अद्ययावत असं पॉलिटेक्निक ह्या पद्धतीने आम्ही नावारूपाला आणू शकलो. ग्रामीण भागातले विद्यार्थी कुठेही मागे राहणार नाही आणि शहरातले जे कॉलेजेस आहेत त्यांच्या क्वालिटीला आपण मेंटेन करण्यासाठी ग्रामीण भागात एवढ्या चांगल्या सुविधा उपलब्ध केल्या जेणेकरून ग्रामीण भागातले विद्यार्थी मागे राहणार नाहीत आणि ते पण चांगल्या पद्धतीने इंजिनियर घडतील. याबद्दल तुम्ही जी माहिती सांगितली त्याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन करतो. आता ह्या तंत्रशिक्षणामध्ये वेगवेगळे बदल होत आहेत, तर काही नवीन कोर्सेस किंवा काही नवीन
याच्यासाठी काही आपले प्रयत्न आहेत का भाऊ? जसा काळ बदलेल तसं जर आपण बदललो नाही तर आपण मागं पडू. ह्या दृष्टीने मॅनेजमेंट ही नेहमी सतर्क राहत आलेली आहेत. मी माझे जोडीदार श्री अरविंद भाऊ भन्सळी या दृष्टीने नेहमीच या प्रयत्नात राहिलो असेल आणि नेहमी अपडेट राहण्याचा प्रयत्न केला असेल की काल झालेला बदल हा नवीन बदल येण्याच्या आत किंवा उद्या तो जुना होऊ शकतो हे डोक्यात ठेवून आम्ही त्याची दखल घेऊन त्याप्रमाणे नवीन गोष्टी करण्यासाठी आमचं नेहमीच तयारी असते. त्यामध्ये ई लर्निंग प्लॅटफॉर्म्स असेल, व्हर्च्युअल लॅब आणि सिम्युलेशन्स असतील, AIचे कोर्सेस असतील, ॲटोमेशन असेल, रोबोटिक सिस्टीम्स असतील, रोबोटिक एक्सपोजर असेल, ग्रीन आणि सस्टेनेबल टेक्नॉलॉजी असेल, अशी येणारी भविष्यामधली EVचं आता सध्या मार्केट खूप जोरात आहे. बरोबर. त्यामुळे तेही कोर्सेस घेण्याचा आमचा मानस आहे. आणि आत्ता लेटेस्टमध्ये आम्ही AIचं इन्स्पेक्शन AICTEचं आमच्याकडे येऊन गेलेलं आहे. पुढच्या वर्षी आम्ही AIचा कोर्स सुरू करत आहोत. अशा पद्धतीने येणाऱ्या भविष्याला तोंड देण्यासाठी आणि आपण कुठंही जगापेक्षा मागं राहू नये आणि आपल्यामुळं आपल्या ग्रामीण भागातली मुलंही मागं राहू नयेत हा दृष्टिकोन ठेवू नयेत, ही संस्थेची वाटचाल अत्यंत वेगाने आणि प्रगतीने चालू आहे. धन्यवाद भाऊ. आपण जे काळानुसार आपण जे तंत्रशिक्षणात बदल करत आहोत ते नक्कीच आपल्याला चांगले ग्रामीण भागातले इंजिनियर बनवायला मदत करेल, याबद्दल आम्ही निश्चित आहोत. आता आपण आपल्या पॉलिटेक्निकला जे स्टेक होल्डर आहेत त्याच्यात आपले विद्यार्थी आहेत, पालक आहेत, समाजातील इतर घटक आहेत, आपले स्टाफ मेंबर आहेत, यांना तुम्हाला काही एक मेसेज किंवा एक मोटिवेशनल तुम्हाला संदेश देण्याची मी विनंती करतो. ज्याप्रमाणे आजपर्यंत ही वाटचाल करण्यात आम्हाला मी अगोदरच सांगितलं, अध्यापक वर्ग असेल, कर्मचारी वर्ग असेल, विद्यार्थी असतील, ग्रामीण भागातले पालक असतील आणि मॅनेजमेंट असेल, असा सगळ्याचा संगम एकत्रितपणे घडून आल्यामुळंच आम्ही ही प्रगती करू शकलो आहे. मी पुन्हा यावेळेस असं सांगेल की ज्यावेळी आपण हे सगळं एकसंध ठेवतो आणि हे एकसंध ठेवण्यासाठी जी मेहनत करावी लागते ती मी व माझे सहकारी अरविंद भाऊ ही नेहमीच घेत आलेलो आहेत. या दृष्टीने मी सर्वांना आवाहन करेल की तुम्ही आमच्या कॉलेजला येऊन आमच्या ज्या काही सुविधा असतील, व्यवस्था असतील, लॅब्स असतील, मशिनरी असेल, ई लर्निंग मशिनरी किंवा CNC मशीन असेल, जगाच्या शहराच्या दृष्टीने आम्ही त्यांच्याही एक पाऊल पुढे जाऊन सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतो आहे. फक्त ग्रामीण भाग आहे म्हणून दुर्लक्षित न करता पालकांनी, विद्यार्थ्यांनी येऊन 100% आमच्याकडं आमचा शिक्षक वृंद जर पाहिला तर अनेक PhD होल्डर तुम्हाला सापडतील, मास्टर्स झालेले तुम्हाला प्राध्यापक सापडतील. अत्यंत कॉम्पिटंट असा आमचा स्टाफ आहे. आपल्या कॉलेजला महाराष्ट्रातलं बेस्ट कॉलेज म्हणून गोवा येथे आपल्याला प्रथम क्रमांकाचं महाराष्ट्रातलं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलेलं आहे. हीच गोष्ट नाही, हिच्यासोबत ह्या कॉलेजचे जे प्रिन्सिपल आहेत वानखेडे सर, यांना देखील महाराष्ट्रातले पॉलिटेक्निकचे बेस्ट प्रिन्सिपल म्हणून देखील गौरवण्यात आले. ही सुद्धा या संस्थेच्या दृष्टीने अत्यंत भूषणावह अशी गोष्ट आहे. त्याचप्रमाणे आमच्या लॅब्स असतील, कम्प्युटरची डिपार्टमेंट्स असतील, कम्प्युटर्स असतील, या सगळ्या गोष्टी शहरापेक्षाही पुढे जाऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही ठेवलेल्या आहेत. कॉलेजची क्वालिटी आणि मिळालेले पुरस्कार हे जर बघितले तर आज महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने ग्रामीण भागातलं हे पॉलिटेक्निक निश्चित आपल्याला आशावादी वाटेल. आणि हे बघूनच विद्यार्थी आणि पालक इथं दरवर्षी इतक्या ॲडमिशन घेतात की आमच्याकडं आजही 100% गेल्या 5 वर्षापासून जागा भरत आहेत. आणि हे आमच्या कॉलेजचं एक भूषणावह आहे की 100% पॉलिटेक्निक ग्रामीण भागातलं इतक्या चांगल्या पद्धतीने चालतं. अनेक मुलं नाराज होऊन जागा न मिळाल्यामुळे दुसरीकडे ॲडमिशन घेतात. आज सकाळचीच जर गोष्ट बघितली तर आज 2 ॲल्युमिनी संस्थेला व्हिजिट देण्यासाठी आले होते की ज्यांनी 2010-12 मध्ये इथं शिकून स्वतःचे व्यवसाय उभे केले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचे व्यवसाय बघून आम्हाला तर आनंद झाला, पण त्यांनाही खूप आनंद झाला की ज्या काळात आम्ही इथून शिक्षण घेऊन गेलो, जे चांगलं व्हॅल्युएबल शिक्षण आम्हाला मिळालं
त्यामुळेच आम्ही इतक्या मोठ्या उंचीवर पोहोचू शकलो. त्यामुळे मागच्या वर्षी ॲल्युमिनीचं जे आमच्याकडे सेक्शन झालं त्याच्यामध्ये सेशनमध्ये अनेक ॲल्युमिनीनी कोणी स्पॉन्सर लॅब दिली, कोणी डोनेशन दिलं, कोणी चांगल्या गोष्टीसाठी आमच्या मुलांना आणखी नवीन टेक्निकल एज्युकेशन देण्यासाठी त्यांच्याकडे बोलवलं. असे अनेक प्रसंग हे जर बघितले तर मनाला समाधान देणारा, आमच्या दृष्टीने आम्ही जे काम करतोय त्यामध्ये आमच्याही मनाला समाधान देणारा, आम्ही निश्चित समाजासाठी काहीतरी चांगलं काम करतोय आणि या पॉलिटेक्निकचं नाव भविष्यामध्ये आपण सर्वजण अशाच उंचीवर नेण्याचा प्रयत्न करू. पॉलिटेक्निकची ही घोडदौड करीत असताना आमचे नवीन सहकारी, आमचे 2 विश्वस्त 2 सहकारी श्री आनंदजी चोपडा नांदगाव आणि श्री कमलेशजी ओस्तवाल आर्किटेक्ट नाशिक यांनाही आम्ही सोबत घेतलेलं आहे. आता पसारा वाढल्यामुळे आणि या पॉलिटेक्निकचं कामकाज वाढल्यामुळे आम्ही चौघांची टीम मिळून येणाऱ्या नवीन आव्हानाला तोंड देण्यासाठी आम्ही निश्चितपणे सक्षम राहू अशी मला आशा आहे. माझे सहकारी त्यामध्ये मला उत्तम मदत करतील ही अपेक्षा बाळगतो. धन्यवाद भाऊ. आपण जे मार्गदर्शन केलं, तुमचा अमूल्य वेळ यासाठी दिला आणि आम्हाला जी प्रेरणा मिळाली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि आमचे जे स्टेक होल्डर आहेत, विद्यार्थी असतील, पालक असतील, समाजातले घटक असतील, यांना मी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपले प्रेम आशीर्वाद आम्हाला कायम लाभो अशी मी तुमच्याकडनं विनंती करतो. सर्वांनी या पॉडकास्टला भरभरून प्रतिसाद द्या, लाईक करा, शेअर करा, तुमचा अमूल्य सूचना अभिप्राय कळवा. अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी आमच्याशी कनेक्ट राहा. पुढच्या पॉडकास्टसाठी आम्ही तुम्हाला नवीन विषयावर नवीन अतिथींसोबत भेटूया. धन्यवाद, आभारी, थँक्यू.